अनुसूचित व जनजाती क्षेत्रे म्हणजे शेड्यूल अँड ट्रायबल एरियाज. शेड्यूल एरियाज अँड ट्रायबल एरियाज म्हणजे शेड्यूल एरियाना जेव्हा ट्रायबल एरिया म्हटलं जातं, त्याचा अर्थ असा आहे की जी ट्रायबल एरिया सरकारी नियमानुसार आयडेंटिफाय केलेली आहे, तिला एक ओळख दिलेली आहे, अशी जी सूची असते त्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झाल्याशिवाय तिला अनुसूचित क्षेत्र म्हणता येणार नाही. याचा अर्थ अनुसूचित क्षेत्र आणि ट्रायबल क्षेत्र हे वेगळे आहे का? येस, निश्चितपणे वेगळे आहे. अनुसूचित क्षेत्रामध्ये जी ट्रायबल क्षेत्रे आहेत त्याशिवायही काही ट्रायबल क्षेत्र अशी आहेत की जी ट्रायबल क्षेत्र अजून अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही. किंबहुना या घटनेतल्या संविधानातल्या भाग 10 चा उद्देश असा आहे की जी जी काही ट्रायबल क्षेत्र भारतामध्ये आहे, ज्या ज्या राज्यामध्ये आहे, त्या राज्यातली सर्व ट्रायबल क्षेत्र ही एक प्रशासकीय ढाच्यासकट त्यांच्या योजना कार्यान्वित करण्याच्या रचनेसकट संविधानाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील झाली पाहिजे. आणि म्हणून जे ट्रायबल क्षेत्र विकसित होण्यासाठी किंवा त्यांची जी तिथली संस्कृती आहे तिचं आहे त्या स्थितीत जतन होण्यासाठी तिला अनुसूचित यादीमध्ये समाविष्ट केल्या जातं. आणि असं ट्रायबल क्षेत्र, अशी जमात जेव्हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट होते तेव्हा संविधानाच्या तरतुदी त्या भागाला, त्या जमातीला अनुसूचित जातीमुळे समाविष्ट केल्यामुळे मिळू शकतात. आणि त्या संबंधाने हा संविधानाचा भाग 10 अनुसूचित व जनजाती क्षेत्रे या मथळ्यानिशी आपण आज विवेचन करणार आहोत. हे करण्याची गरज जर काय असेल तर ग्रामसभा आणि आपल्या ज्या भारतीय सांस्कृतिक परंपरा आहेत त्या परंपरा क्रमांक 2 वर जर काही येत असेल तर ती भौगोलिक परिस्थिती. ट्रायबल्स ज्या ठिकाणी आज आहेत, ज्या राज्यांमध्ये आहेत, त्या ट्रायबलची आपली एक स्वतःची संस्कृती डेव्हलप झालेली आहे. आणि ही संस्कृती डेव्हलप होण्यासाठी तिथल्या भौगोलिकतेचं, तिथल्या वातावरणाचं, तिथे जी काही नैसर्गिकता आहे, नैसर्गिक साधन समृद्धी असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, हे जे वैशिष्ट्य त्या विशेष भागाचं आहे त्या वैशिष्ट्याने तिथली सांस्कृतिक जडणघडण केलेली आहे. आणि त्या सांस्कृतिक जडणघडणीप्रमाणे त्यांच्या रूढी परंपरा ह्या इतर भागातील भारताच्या रूढी परंपरेपेक्षा वेगळ्या आहेत. आता या रूढी परंपरांचा जर आपण विचार केला तर असं दिसतं की त्या भागामध्ये हे कशामुळे घडलं असेल तर त्यांची वैशिष्ट्य, नैसर्गिक रचना आणि भौगोलिक परिस्थिती ज्याला आपण म्हणू, आणि त्यांची संस्कृती, त्यांच्या देवदेवता असतील, त्यांच्या लग्नाच्या विधी असतील, या सर्व हजारो वर्षापासून, शेकडो वर्षापासून जर चालत आल्या असतील ते भारतीयत्वाची सांस्कृतिक ठेवण किंवा एक अमूल्य असा संस्कृतीचा ठेवा भारत देशातला, त्याचं जतन झालं पाहिजे हा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. केवळ जतन नाही म्हणजे शोपीस म्हणून काही शोकेस मध्ये ठेवायचं, म्युझियम मध्ये लावायचं असं नाही, तर तिथल्या ज्या जनजाती आहे त्यांचा सुद्धा विकासासाठी विचार झाला पाहिजे. अशा प्रकारचा आशय लक्षात घेऊन घटनेमध्ये या समभाग 10 या पद्धतीनं समाविष्ट करण्यात आलेला आहे अनुच्छेद क्रमांक 244. मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे अमर्त्य सेन, ज्यांना अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. अमर्त्य सेनाच्या नोबेल पारितोषिक मिळालेला जो प्रबंध आहे त्या प्रबंधाची सुरुवातच अशी आहे की जोपर्यंत मानवी विकासाच्या आराखड्यात आपल्याला भौगोलिकता आणि सांस्कृतिक जडणघडण समाविष्ट करता येत नाही तोपर्यंत
कुठलाही मानवी विकासाचा आराखडा हा अपूर्ण आहे. मानवी विकास आपण त्यालाच म्हणू जेव्हा त्या भागातली सांस्कृतिक आणि भौगोलिक स्थिती याचा विचार आपण करू आणि त्याप्रमाणे आपण विकासाचे आराखडे तयार करू, त्यांची रचना तशी करू, तरच तो मानवी विकास समजला जाईल. हे वाक्य प्रमाण धरून आपण जर याचा विचार केला की एक माणूस भारतीय अशा प्रकारचा अर्थशास्त्री म्हणून प्रबंध लिहितो आणि त्या प्रबंधाला चक्क नोबेल पारितोषिक मिळतं. म्हणजे हा जो आपली जुनी संस्कृती जतन करण्याचा प्रकार आहे, हा जगभर अतिशय चांगल्या पद्धतीने चोखाळला जातो, त्याच्यावर विचार होतो आणि आपली संस्कृती हे आपल्याला काय शिकवत असेल तर मानव वंशशास्त्र अँथ्रोपॉलॉजी जर विचार केला तर मानव वंशशास्त्राचे बरेच जे संदर्भ आहे त्याची उकल आपल्याला या संस्कृतीतून, या परंपरेतून, त्यांच्या जडणघडणीतून, त्यांच्या राहणीमानातून, त्यांच्या नैसर्गिकतेतून बघायला मिळते. हा एक अभ्यासाचा भाग आहे. त्याचप्रमाणे ते लोक संविधानाच्या मुख्य सामाजिक प्रवाहामध्ये आले पाहिजे. सामाजिक न्यायाच्या संकल्पना, राजकीय न्यायाच्या संकल्पना, आर्थिक न्यायाच्या संकल्पना या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे किंवा तेही याच्यामध्ये सामील झाले पाहिजे प्रक्रियेमध्ये विकासाच्या. हा याचा मूळ उद्देश आहे. इतकं होत असताना काही प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. त्या प्रश्नाचाही आपण उहापोह करणार आहोत या संदर्भात. आपण प्रथम या अनुच्छेदाचा काय एक मांडणी आहे ती बघू. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 5व्या अनुसूचीच्या तरतुदी आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम ही राज्य वगळता अन्य कोणत्याही राज्यातील अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण ऍडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल प्रशासन व नियंत्रण यांच्या बाबतीत लागू असतील. आपल्याला पेसा कायदा माहिती आहे. पंचायत कंसामध्ये एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996 1996 ही तरतूद घटनेमध्ये समभाग 10 ही 1984 साली आणि त्याच्याही आधी काही ठराविक राज्यांसाठी 1971 साली घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेली आहे. आता ही सगळी 1986 त्याच्या आधीच 1971 आणि त्यानंतर पेसा कायदा 1996 याचा जर आपण विचार केला तर एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की साधारण 25 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर कुठे या गोष्टीकडे आपलं लक्ष गेलेलं आहे. राज्यकर्त्यांची बिहेवियर, त्यावेळचे महामहिम सत्ताधीश जे होते म्हणजे सगळे पंतप्रधान जर तुम्ही बघितले तर तुम्हाला त्यांच्या जीवनामधला आशय पाहिला तर ते दर 6 महिन्याला, वर्षाला कुठल्या तरी दुर्गम भागाला भेटी देऊन त्या पारंपरिक आदिवासी ट्रायबल लोकांच्या नृत्यांमध्ये सामील झालेले किंवा त्यांच्या सारखी वेश परंपरा केलेले वेश परिधान करून, त्या परंपरेतील वेश त्यांचे परिधान करून फोटो काढलेले, त्यांच्या बरोबर बसलेले असे फोटो बघायला दिसतात. म्हणजे आपलं राजकारण हे फोटो फिनिश राजकारण आणि ते तर आता तुमच्या सोशल मीडियाच्या संदर्भात विचार केला तर फारच प्रसिद्ध झालाय. कोणीही कोणाही बरोबर फोटो काढून तो कसा सोशल मीडियावर टाकावा आणि काय उदात्त आपण स्वतःची मिरवून घ्यावी अशा प्रकारचा जो संदर्भ आहे तो संदर्भ खरं तर या अनुच्छेदाच्या दृष्टीने किती अशोभनीय आहे त्याचा विचार आपण करू नव्याने. किंबहुना असे प्रश्न आपण त्याच्यावर चर्चेला घेऊ. हा भाग महत्वाचा असल्यामुळे मला वाटतं आपण थोडंसं डिटेलिंग याच्यामधलं बघितलं पाहिजे की एवढी वर्ष झाल्यानंतर आपल्याला जाग येते आणि पेसा कायदा करायला आपल्याला 1996 साल उजाडावं लागतं. या सगळ्या संबंधातला विचार करताना 244 चा समभाग 1 असं म्हणतो की आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम ही 4 राज्य वगळता सर्व राज्यांना या घटनेच्या 5व्या अनुसूचीमध्ये सांगितल्याप्रमाणे ट्रायबल आणि अनुसूचित क्षेत्रांचं प्रशासन आणि नियंत्रण केलं जाईल. म्हणजे
हा 10वा भाग आणि अनुच्छेद 244 निर्माण झाला. त्याच बरोबरीने अनुच्छेद किंवा अनुसूची 5 निर्माण झाली आणि अनुसूची 6 सुद्धा निर्माण झाली. आता ह्या सगळ्या 4 राज्यांना सोडून पूर्ण भारतासाठी जी अनुसूचित आणि जनजाती क्षेत्राबद्दलचं प्रशासन आणि नियंत्रणाची तरतूद आहे, ती 5व्या अनुसूचित आहे आणि या 4 राज्यांची जी प्रशासकीय आणि नियंत्रक व्यवस्था आहे, ती 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली. आणि 6व्या अनुसूचीमध्ये समभाग 2 सांगतो, की या सूचीच्या तरतुदी आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाच्या बाबतीत लागू असतील. म्हणजे अनुच्छेद 244 असं सांगतो, की या 4 राज्यासाठी 6वी अनुसूची आणि हे 4 राज्य सोडून उरलेल्या इतर भारताच्या परिक्षेत्रासाठी 5वी अनुसूची ही कार्यान्वित राहील. आता आपण अनुसूचीचा सुद्धा वाचन या संबंधाने करणार आहोत. अनुसूचीचं ही थोडक्यात तिथे अनुच्छेद आणि कलम त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तिथलं प्रशासन, तिथलं शासन कसं असावं. पण तो उल्लेख करण्यापूर्वी आपण अनुच्छेद 244 क ही विशेषत्वानी आसाम मधील विकसित जनजाती क्षेत्र समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवणे व त्याकरता स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हीची निर्मिती करणे. आसाम या राज्याला एक विशेष महत्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हा भारतातला सर्वात दुर्गम असा भाग जो बहुतांशी चीनच्या सरहद्दीशी भौगोलिकरित्या जोडला गेलेला आहे आणि तिथल्या ज्या जनजाती आहे त्यांच्यातलं एक वैशिष्ट्य केवळ भौगोलिक आणि सांस्कृतिक असं नाही, तर ते तुमच्या शारीरिक त्यांचा रंग, त्यांची ठेवण, त्यांची शरीर रचना यातून सुद्धा तुम्हाला निर्देशित होतं. तर या भागासाठी विशेष तरतूद म्हणून 244 क हा अनुच्छेद दिलेला आहे. तो आपण एकदा वाचून घेऊया, की आसाम मध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहे, हे वाचून याच्यासाठी घ्यायचं की ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहे त्याच प्रोव्हिजन आपल्याला उरलेल्या समुचित भारतासाठी अनुसूची 5 मध्ये जे दिलेले आहे त्या आराखड्याची एक उजळणी या ठिकाणी होऊ शकेल. म्हणून पहिला आसाम या राज्यासाठी अशा प्रकारच्या अनुसूचित क्षेत्र व जनजाती क्षेत्र यासाठी केलेल्या तरतुदी या अशा आहेत. समभाग 1 असं म्हणतो, या संविधानात काही असले तरी संसदेला कायद्याद्वारे आसाम राज्यात 6व्या अनुसूचीतील 20व्या परिच्छेदासोबत जोडलेल्या तक्त्यातील ज्यामध्ये विनिर्दिष्ट केलेली सर्व किंवा त्यापैकी कोणतीही जनजाती क्षेत्रे संपूर्णतः किंवा अंशतः समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवता येईल. म्हणजे ऑटोनॉमस स्टेट निर्माण करता येईल. इथं केंद्रशासित प्रदेश नाही. सरळ सरळ पक्षी संघ राज्य क्षेत्र किंवा केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी करून होत नाहीत. बहुतांशी युनियन टेरिटोरी या अर्बनाइज एरियामध्ये झालेल्या आहे आणि रुरल एरियामध्ये अशा प्रकारची स्वायत्त राज्य निर्माण करण्याची तरतूद संविधानाने निर्माण केलेली आहे. परंतु त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अशा प्रकारचे ठराव किंवा कायदे पास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आसाम राज्यातील कुठलंही अनुसूचित क्षेत्र हे स्वायत्त राज्य म्हणून घोषित करता येत नाही. असं एखादं स्वायत्त राज्य जर घोषित केलं गेलं असेल तर त्या ठिकाणी त्याच स्वायत्ततेच्या विरोधाखाली आपल्याला स्वायत्त मंत्रिमंडळ संसदेला निर्माण करण्याचा अधिकार संविधानामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. असं करत असताना त्याकरिता खालच्या ज्या 5-6 तरतुदी आहेत त्या बघून घेण्यासारख्या आहेत. त्याकरिता स्वायत्त राज्याचे विधानमंडळ म्हणून कार्य करणारा एक निकाय म्हणजे बॉडी किंवा बोर्ड, मग तो निवडून द्यावायचा असो किंवा अंशतः नामनिर्देशित करावायचा असो, अंशतः निवडून द्यायचा असो किंवा एक मंत्री परिषद म्हणजे तिथला कारभार पाहण्यासाठी एखादा निकाय म्हणजे एखादं बोर्ड, एखादी बॉडी, लोकल बॉडी तयार करणे किंवा मग एखादी मंत्री परिषद त्यांच्यासाठी नेमून देणे हे अधिकार संसदेला आहे. संसद जेव्हा एखादं स्वायत्त राज्य निर्माण करेल तेव्हा काय करेल,
त्या ठिकाणी एखादा निकाय निर्माण करेल, एखादं बोर्ड निर्माण करेल, त्या बोर्डामध्ये निवडून आलेले सदस्य असतील, किंबहुना काही ठिकाणी निवडणूक घेणं शक्य नसेल, लोकांच्या अशिक्षितपणामुळे म्हणा किंवा दुर्गम भागातल्या दळणवळणाच्या प्रश्नामुळे म्हणा, तिथं जर निवडणूक घेणं शक्य नसेल, तर नामनिर्देशित केलेले सदस्य सुद्धा अशा मंत्रिमंडळामध्ये किंवा निकायामध्ये म्हणजे बॉडीमध्ये, बोर्डामध्ये असू शकतात. तिसरं आहे खंड 2 किंवा दोन्ही निर्माण करता येतील व प्रत्येक बाबतीत कायद्यामध्ये विनिर्दिष्ट केली जाईल अशी त्यांची घटना, अधिकार व कार्य राहतील. खंड 2 व खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विशेषतः राज्य सूचित किंवा समवर्ती सूचित नमूद केलेल्या ज्या बाबी संबंधी स्वायत्त राज्याच्या विधानमंडळात त्यांच्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागाकरता कायदे करण्याचा अधिकार असेल, त्या बाबी विनिर्दिष्ट करता येतील. मग तो अधिकार आसाम राज्याच्या विधानमंडळास वगळून असो किंवा अन्यथा असो. म्हणजे आसाम राज्य आहे, आसाम राज्य असून एखाद्या दुर्गम भागासाठी एखादं स्वायत्त राज्य विधानमंडळ निर्माण करता येईल, एखादी स्वायत्त मंत्री परिषद निर्माण करता येईल किंवा एखादा स्वायत्त निकाय निर्माण करता येईल, बोर्ड किंवा बॉडी निर्माण करता येईल. आणि त्या बॉडीला काय काय अधिकार असतील, तिची रचना कशी असेल, त्यांनी कुठली कुठली कार्य करायची आहे, त्याबद्दलचे सुद्धा कायदे करण्याचा अधिकार संसदेला या संविधानाच्या 244 क अनुच्छेदाने प्रदान केलेला आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आणि हे अधिकार प्रदान करत असताना असं स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्याच्या ज्या सूची आहेत, आपल्याकडे 3 प्रकारच्या सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समावर्ती सूची. समावर्ती सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार हा राज्यालाही आहे आणि केंद्रालाही आहे. केंद्रीय सूचीमध्ये कायदे करण्याचा नियम तयार करण्याचा अधिकार हा फक्त केंद्र सरकारला आहे आणि राज्य सूचीमध्ये असलेल्या विषयांवर कायदे करण्याचा नियम करण्याचा अधिकार हा राज्यांना आहे. त्याशिवाय जर काही विषय असतील की जे अशा स्वायत्तापूर्ण निर्माण करण्यात आलेल्या निकाय किंवा मंत्री परिषदेला किंवा विधानमंडळाला द्यावयाचे असतील, तर तेही अधिकार संसदेला आहे. समजा एखाद्या दुर्गम भागामध्ये लग्न या प्रथेबद्दल एखादा विषय निर्माण झालेला आहे, ज्याची भरपाई किंवा ज्याची तुलना आपल्याला केंद्र सूचीतल्या विषयाप्रमाणे करता येत नाही, समावर्ती सूचीप्रमाणे करता येत नाही, राज्य सूचीप्रमाणे करता येत नाही, तर तो विषय कुठे जाणार? कारण आदिवासी किंवा दुर्गम भागामध्ये ज्या जनजाती आहेत त्यांच्या रूढी परंपरा फार वेगळ्या आहेत, ज्या तुमच्या इंडियन मॅरेज ऍक्ट आणि पर्सनल लॉ जे सगळ्या धर्मांना लग्नाविषयीचे निर्माण झालेले आहे त्याच्यात कुठेही बसत नाही. किंबहुना त्यांचा कुठला धर्म आहे याच्यावरच बराचसा कट्टाकूट हल्ली होतो आहे की जे दुर्गम भागामध्ये आदिवासी राहतात त्यांना हिंदू म्हणायचं, मुस्लिम म्हणायचं, काय म्हणायचं त्यांना? त्यांचं तर इथपर्यंत म्हणणं आहे की आम्हाला आमचा आदिवासी धर्म तुम्ही घोषित करा आणि आम्ही आदिवासी मूल निवासी ऍब ओरिजिनल अशा प्रकारचे हे संदर्भ आहेत. तर त्या बाबतीत जर एखादा विषय नव्याने प्रविष्ट होणारा असेल तर तसा विषय घेऊन सुद्धा एक वेगळी सूची अशा स्वायत्त प्रशासन व नियंत्रणासाठी निर्माण करता येईल असा संसदेला या ठिकाणी अधिकार आहे. पुढचा आहे स्वायत्त राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या व्याप्तीत ज्या बाबी येतील त्या बाबी निश्चित करता येतील. हे अधिकार कुठपर्यंत असावेत, कोणाचे किती अधिकार असावे त्याबद्दलचं निरूपण या ठिकाणी आपल्याला संसदेला करण्याचे अधिकार 244 अनुच्छेद 244 क ने दिलेला आहे. पुढे असं म्हणतंय की आसाम राज्याने बसवलेल्या कोणत्याही कराचे उत्पन्न स्वायत्त राज्याकडून प्राप्त झाल्याचे जेथवर मानता येईल तेथवर ते त्या स्वायत्त राज्यास नेमून दिले जावे अशी तरतूद करता येईल. आसाम राज्याच्या अंतर्गत जे उत्पन्न असेल ते उत्पन्न त्याच्यातला एक भाग जो संसद कायद्यानुसार ठरवून देईल त्याप्रमाणे त्या दुर्गम भागातलं उत्पन्न, त्या अनुसूचित क्षेत्रातलं उत्पन्न, त्या जनजातीचं उत्पन्न म्हणून निष्पन्न करता येईल. अशा प्रकारचं हे उत्पन्नाबद्दलचं, कारण त्यांचा एखादी बॉडी तयार झाली असेल तर त्यांचा कारभार इथं चालला पाहिजे, त्यासाठी खर्च लागेल. अर्थात अनुदान केंद्र सरकार, राज्य सरकार देऊ शकतं आणि त्याशिवाय ही तरतूद आहे की राज्याच्या एकंदर मालमत्तेतून
राज्याच्या संपत्तीतून त्यांचा वाटा त्यांना देण्यासाठी संसद कायदा करू शकेल. पुढचं आहे, या संविधानाच्या कोणत्याही अनुच्छेदातील एखाद्या राज्यासंबंधीच्या कोणत्याही निर्देशामध्ये त्या स्वायत्त राज्य संबंधीच्या निर्देशाचा समावेश आहे असा त्याचा अनर्थ लावला जाईल अशी तरतूद करता येईल. राज्यांना सर्वसाधारण स्वायत्त राज्य आणि राज्य जे भारतामध्ये सगळीकडे राज्य आहेत, प्रत्येक स्टेट ज्याला आपण म्हणतो, त्या राज्याशिवाय स्वायत्त राज्य असं जेव्हा आपण म्हणू तर स्वायत्त राज्यांना सुद्धा राज्याचा दर्जा द्यायचा की नाही त्याचा अधिकार संसदेला कायदा पारित करून देण्याचा या ठिकाणी नमूद केलेला आहे. पुढे आहे, आवश्यक वाटतील अशा पूरक, अनुषंगिक व परिणाम स्वरूप तरतुदी करता येतील. संसदेला ज्या ज्या काही आवश्यक वाटतील अशा कॉम्प्लिमेंटरी, पूरक, सहाय्यक, अनुषंगिक म्हणजे त्यांच्या रूढी परंपराच्या अनुषंगाने आणि परिणाम स्वरूप म्हणजे त्यांच्या एकंदर राहणीमानावर त्याचा काय परिणाम होईल या दृष्टीने विचार करून काही अन्य तरतुदी सुद्धा संसदेला कायद्याद्वारे निर्माण करण्याचा अधिकार आहे. समभाग 3 अनुच्छेद 244 क असं म्हणतो की पूर्वोक्त अशा कोणत्याही कायद्याची सुधारणा ही खंड 2 च्या उपखंड क किंवा उपखंड ख मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबीशी संबंधित असेल तेथवर ती संसदेच्या प्रत्येक सभागृहात उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्यांनी पारित केल्याशिवाय प्रभावी होणार नाही. ज्या प्रमाणे स्वायत्त राज्य, अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजातीसाठी निर्माण करायचं आहे, ती निर्मिती संसदेमध्ये दोन्ही सभागृहांनी मिळून 2/3 इतक्या बहुमताने पारित केल्याशिवाय त्या अनुसूचित क्षेत्रासाठी कायदा झाला असं संबोधता येणार नाही जोपर्यंत दोन्ही सभागृह संसदेची बहुमताने असा कायदा पास करत नाही. म्हणजे अनुसूचित क्षेत्र व जनजाती क्षेत्र डिक्लेअर करणं आणि त्यांचं एकदा डिक्लेअर केल्यानंतर अधिकार काय असतील, कार्यक्षेत्र काय असेल, कशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होईल, त्यांना फंड कसा जाईल, या सर्व प्रकारचे अधिकार हे आपण भारताच्या संसदेला या अनुच्छेद 244 क समभाग 3 ने बहाल केलेले आहेत. शेवटचा समभाग 4 असं म्हणतो की या अनुच्छेदात निर्देशिलेल्या अशा कोणत्याही कायद्यात वा संविधानात जी सुधारणा करते किंवा जी मुळे परिणामी व संविधानात सुधारणा होते अशी कोणतीही तरतूद अंतर्भूत असली तरीही तो कायदा अनुच्छेद 368 प्रयोजनाकरिता या संविधानातील सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही. म्हणजे समभाग 3 मध्ये संसदेला ज्या ज्या काही कायदा किंवा कायद्यातल्या सुधारणा करण्याचा अधिकार आहे त्या सरसकट संपूर्ण भारत देशासाठी लागू असलेल्या घटना दुरुस्तीची तरतूद असलेल्या अनुच्छेद 368 प्रमाणे झालेले आहे असं म्हणता येणार नाही. याचाच अर्थ त्या एका विशिष्ट राज्यातल्या विशिष्ट दुर्गम अनुसूचित क्षेत्रासाठी केलेल्या कायदेशीर तरतुदी असतील. म्हणजे 368 प्रमाणे जी घटना दुरुस्ती होते तीच ही आहे, घटना दुरुस्तीच ही आहे. आता हे अनुच्छेद या ठिकाणी आपल्या घटनेच्या भाग 10 मध्ये आलं, ही घटना दुरुस्तीच आहे. पण ती घटना दुरुस्ती ही आसामच्या त्या विशिष्ट क्षेत्राला किंवा ज्या राज्यामध्ये आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या 4 राज्याशिवाय ज्या ज्या भारताच्या इतर राज्यांमध्ये अनुसूची 5 नुसार कायदे झालेले आहेत, उदाहरणार्थ पेसा कायदा, हे जे कायदे आहेत ते कायदे सर्वत्र भारताला लागू पडणार नाही आणि जिथे लागू करायचे असतील तिथे संसदेने त्याप्रमाणे त्या भागासाठी विशेषत्वाने विशिष्ट भौगोलिक आणि सांस्कृतिक नैसर्गिकता लक्षात घेऊन केल्याशिवाय ते तिथे लागू होणार नाही, असा या चौथ्या समभागाचा अर्थ आहे. थोडक्यात या केलेल्या सगळ्या घटना दुरुस्त्या या सरसकट भारतीय परिक्षेत्रासाठी लागलेल्या घटना दुरुस्त्या असं म्हणता येणार नाही, कारण हे एका विशिष्ट भागासाठी केलेली घटनेमधली सुधारणात्मक तरतूद आहे. इथे हा भाग संपतो, परंतु महत्वाचं या ठिकाणी असं आहे की पेसाचा
लॉंग फॉर्म जर बघितला तर पंचायत पंचायतीचे म्हणजे जे पंचायतीचे अनुच्छेद आपण 243 आणि त्याचे असंख्य असे प्रवर्ग, असंख्य असे उपसमभाग आपण बघितले. एवढा मोठा अनुच्छेद या राज्यघटनेमध्ये दुसरा कुठलाही नाही आहे जेवढा 243 आहे. त्याच्यामध्ये पंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ग्रामसभा, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्यांचा संदर्भ आणि त्यांची रचना, जडणघडण, निवडणुका, त्यांचं अर्थकारण, त्याच्यावरती राज्य विधानमंडळाचा नियंत्रण वगैरे या सगळ्या बाबतीत ज्या दिलेल्या आहे त्याचंच एक्सटेन्शन हे आहे. पेसाचा दुसरा अर्थ ये आहे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया, SA पेसा टू शेड्यूल एरिया ऍक्ट 1996 1996 ला हा पेसा कायदा आपल्या संसदेमध्ये पारित करण्यात आला. आसाम, मिझोराम, त्रिपुरा व मेघालय या 4 राज्याशिवाय या 4 राज्यासाठी वेगळा अनुच्छेद 244 क आणि वेगळी अनुसूची क्रमांक 6 ही आहे. हे आपण नंतर बघू. पण पेसा हा इतर राज्यातल्या अनुसूचित व जनजाती क्षेत्रांसाठी लागू असलेला कायदा असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. पेसा कायद्याची मुख्य वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघू. हा कायदा निर्माण करताना कायदे मंडळांच्या काय नेमकं डोक्यात होतं हे आपल्याला याच्यातून समजून घेता येईल. सध्या पेसा हा कायदा भारतातल्या 10 राज्यांमध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे ही 10 राज्य अशी आहेत, या 10 राज्यातले जे काही भौगोलिक भाग आहेत त्या भागामध्ये अशा जनजाती आहेत, त्या जनजाती अजून मुख्य समाजाच्या आणि संविधानिक प्रवाहामध्ये येणं बाकी आहे आणि म्हणून त्यासाठी केलेले आहे. आंध्र प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, गुजरात आहे, हिमाचल प्रदेश आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, ओडिसा आहे, राजस्थान आहे आणि तेलंगणा आहे. एकंदर या 10 राज्याचा भौगोलिक दृष्ट्या आपण विचार केला, आपण जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये राज्याची भौगोलिकता आणि तिथली सांस्कृतिक जडणघडण याबद्दलचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की या राज्यांमध्ये जे काही दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागातली भौगोलिकताच नव्हे तर तिथली सांस्कृतिक आणि जनजीवनाची जडणघडण, तिथली रूढी परंपरा ही इतर भागातल्या रूढी परंपरा आणि जनजीवनाशी मिळती जुळती अजिबात नाही आहे, अतिशय वेगळी आहे आणि म्हणून ही तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. उदय, तुम्ही म्हणाल की हे 10 राज्यातच फक्त का केली, इतर राज्यामध्ये असा दुर्गम भाग आहे, तर ज्या राज्यामध्ये असा दुर्गम भाग आहे त्या राज्याच्या विधानसभेने, त्या राज्याच्या राज्यपालांनी अशा प्रकारे जर मसुदा तयार करून संसदेकडे वर्ग केला आणि केंद्र सरकारकडे विनंती केली की हा भाग सुद्धा ट्रायबल म्हणूनच आहे, जनजाती क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा संसदेला तशा प्रकारचे कायदे निर्माण करण्याचा अधिकार आहे. म्हणजे ही व्याप्ती 10 राज्याच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकते. आता पण पेसा कायद्याची एक ओळख किंवा पेसा कायदा हा नेमका कशासाठी निर्माण करण्यात आलेला आहे ते बघूयात. त्याचे 5-6 मुख्य मुद्दे आपल्या लक्षात आले की एकंदर पेसा कायद्याची व्याप्ती लक्षात, हे लक्षात घेणं अशासाठी महत्वाचं आहे की दुर्गम भागामध्ये जेव्हा आपण जातो, काही काही भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगळ्याच काही पाट्या, वेगळंच काही रिस्ट्रिक्शन्स दिसतात, जे रिस्ट्रिक्शन्स तिथल्या भौगोलिकतेचं रक्षण करण्यासाठी, तिथल्या वनसंपदेचं रक्षण करण्यासाठी वगैरे केलेले आपल्याला थोडंसं ते विचित्र वाटतात. परंतु ह्या कायद्याखाली हा स्वायत्त स्पेस जी आहे ती त्या भागातल्या जनजातीला प्रदान करण्यात आलेली आहे. ट्रायबल टू डिसाइड देअर पेस अँड प्रायोरिटीज ऑफ देअर डेव्हलपमेंट. आम्ही एक ट्रायबल माणूस आहे आणि त्याच्या जीवनाचा विकास आराखडा तयार करतो, तर आमच्या डोक्यात आमच्या कल्पना असतील त्याप्रमाणे आम्ही त्याचा विकास करू. पण ट्रायबलचा विकास तुमच्या डोक्यातल्या कल्पनेने न होता तो ट्रायबल त्या माणसाला ज्या पद्धतीने पाहिजे आहे त्या पद्धतीने झाला पाहिजे आणि तो म्हणेल त्या मार्गाने, तो जशी प्राथमिकता देईल त्या पद्धतीने तो विकास झाला पाहिजे.
काही आदिवासी जमातींमध्ये ज्या लग्न परंपरा आहेत, त्यांचे मृतदेह नष्ट करण्याच्या ज्या परंपरा आहेत, दहन विधी ज्याला म्हणतो आपण, त्या काही परंपरा आहे. आता एक जय भीम नावाचा सिनेमा आपण सगळ्यांनी बघितला असेल. खूप फेमस सिनेमा आहे. त्याच्यामध्ये जय भीम या शब्दाचा उल्लेख पूर्ण सिनेमामध्ये कुठेही नाहीये. फक्त टायटल त्या सिनेमाचं नाव जय भीम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायबलच्या बऱ्याच अशा परंपराचा अभ्यास बारकाईने जर सिनेमा बघितला तर होतो, की त्यांचे दहन दफन विधी कसे आहेत, त्यांचे लग्नविधी कसे आहेत आणि कशा पद्धतीचे ते त्रास करून स्वतःचा त्रागा व्यक्त करत असतात. आपल्याला असं दिसतं, की एखाद्या माणसाची दशक्रिया विधी किंवा एखाद्या माणसाचा दफनविधी होत असताना त्या ठिकाणी ढोल वाजवून एक प्रकारचं नृत्य केलं जातं. पण त्या नृत्यातून दुःख व्यक्त होतं, त्यांच्या वेदना व्यक्त होतात, त्यांचा प्रतिरोध व्यक्त होत असतो आणि त्यांचे हावभाव, त्यांचे चेहऱ्याचे ते हावभाव आणि अंगाचे विक्षेप जर तुम्ही बघितले, तर तो कोणीही म्हणणार नाही की हा आनंददायी नृत्याचा प्रकार आहे. कारण ही त्यांची परंपरा, रूढी तशा पद्धतीने चालू आली. तर त्यांनी आपला विकास कसा करावा, त्यांनी विकास निश्चित करावा, पण कसा करावा त्याबद्दल इतर कोणीतरी सांगून आराखडे केल्यापेक्षा त्यांना त्याचे आराखडे करू द्यावे. थोडक्यात पंचायत राज्याचा पुढचा विस्तार हा अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती क्षेत्र पेसा कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. पंचायत राज हे एका विशिष्ट गाव म्हणा छोटं तिथपर्यंत येऊन थांबतं, पण गावानंतर अजून जो एरिया आहे जिथपर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाही, त्या भागासाठी पेसा कायदा आहे. पेसा कायद्याचे एक 6-7 प्रमुख उद्देश आहेत. त्यातला पहिला उद्देश कस्टमरी रिसोर्स अँड प्रिझर्वेशन ऑफ ट्रायबल कस्टम. त्या जनजातीच्या ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत, त्यांचं जतन झालं पाहिजे. त्या सांस्कृतिक परंपरा अनेक ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मग कुठेतरी कथा कादंबऱ्यामध्ये फक्त त्यांची वर्णनं शिल्लक राहतात. परंतु त्या जर आज जिवंतपणी जनजीवनाचा भाग झाल्या असतील, तर त्यांचं जतन का होऊ नये? म्हणून हा पहिला उद्देश पेसा कायद्याचा आहे, की ते काही भारतीय संस्कृतीचे रिसोर्स आहे. भारतीय संस्कृती आपण कशाला म्हणतो? त्याचे जे रिसोर्स आहे. अनेक पुराणातल्या कथा आहेत. त्याप्रमाणे महाभारतातल्या, रामायणातल्या अजूनही तशा परंपरेचं जतन या ठिकाणी झालेलं आहे आणि ते असावं कारण या भारतीय संस्कृतीचा भाग आहे. पुराणातला एक हिशोब आपण सोडून देऊया. पुराणाच्या रचना ह्या कदाचित काय त्याला म्हणता येईल कोणाच्या लेखकाच्या सोयीनुसार झालेल्या असतील. परंतु संदर्भ आपल्याला त्याच्यामध्ये जेव्हा सापडतात, तेव्हा त्या रूढी परंपरांचं त्या आपल्या सांस्कृतिक ठेव्याचं जतन झालं पाहिजे, असा या ठिकाणी उद्देश आहे. दुसरा आहे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. म्हणजे त्या ठिकाणी त्या जमातीच्या उपजीविकेचं जे साधन आहे, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे त्याच्यामध्ये पानं असतील झाडांची, वेगवेगळ्या झाडांची, तेंडूपत्त्यासारखा प्रकार असेल, ज्याच्यातून बिडी उद्योग फोफावतो. झाडांना थोडंसं जखमी करून त्याच्यातून डिंक काढण्याची प्रथा असेल. झाडांवरती येणारं मध, त्याच्यातून मध व्यवसाय असतील, मधमाशांचे व्यवसाय असतील. हे जे प्रॉडक्ट आहेत छोटे-मोठे, ज्याच्यावर ट्रायबल्सची उपजीविका किंवा मग सरपण म्हणजे जंगलामध्ये ज्या काटक्या वेचल्या जातात, खाली पडलेल्या झाडं वाळलेल्या झाडाच्या किंवा झाडाच्या काही वाळलेल्या काटक्या फांद्या जेव्हा खाली पडतात, त्याला आम्ही सरपण म्हणतो. असं सरपण जमा करणे, तोही एक काष्ट व्यवसाय म्हणून होऊ शकतो. मोळी डोक्यावर घेऊन जाणे हा जो प्रकार आहे, तो त्याच्यामधला प्रकार आहे. तर मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस हे उपजीविकेचं जे साधन आहे ट्रायबल लोकांच्या, त्याचं वर्गीकरण, त्याचं जतन आणि त्याचं संवर्धन हे पेसा कायद्याला अपेक्षित आहे. तिसरं आहे मायनर मिनरल्स. काही-काही दुर्गम भागामध्ये काही खडक आहे, काही माती आहे, कुठे खनिज आहे. ती खनिजं फक्त आणि फक्त त्या दुर्गम भागामध्ये सापडतात. एरवी कुठेही सापडत नाही. कुठे गोड्या पाण्याचे झरे, कुठे खाऱ्या पाण्याचे झरे, कुठे उष्ण पाण्याचे झरे आपल्याला दिसतात. तर ह्या मायनर मिनरल्स मध्ये समाविष्ट होतात आणि त्याचंही जतन तसंच्या तसं एक सांस्कृतिक ठेवा म्हणून झालं पाहिजे, हाही उद्देश आहे. मायनर वॉटर बॉडीज म्हणताना या ठिकाणी बघा की मोठी म्हणजे मोठमोठी धरणं, नद्यांवरची पाटबंधारे विभाग वगैरे वगैरे ते इथं अपेक्षित नाहीये. छोटी छोटी तळी आणि
पाण्याचं जे एक कन्झर्वेशन झाला म्हणून पाण्याची साठवण किंवा पाण्याचा पुरवठा किंवा पाण्याचं संगोपन कसं त्या ठिकाणी होतं, वॉटर कन्झर्वेशन आणि छोटी तळी ती जतन केली जाईल असाही या ठिकाणी संदर्भ आहे. तिसरा आहे सिलेक्शन ऑफ बेनिफिशियरीज, म्हणजे या पेसा कायद्यामध्ये तिथले जे काही रिसोर्सेस आहे त्याचा बेनिफिट कोणाला मिळाला पाहिजे, तर तो त्या भागात राहणाऱ्या त्या अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या जनजातींना मिळाला पाहिजे. म्हणजे तिथल्या रिसोर्सचे बेनिफिट हे त्या लोकांना कसे मिळतील, म्हणजे तिथं समजा एखादा कारखाना निर्माण करायचा असेल किंवा एखादा कुटीर उद्योग निर्माण करायचा असेल, त्यासाठी सरकारने एखादी योजना जारी केली असेल तर त्या योजनेमध्ये प्राथमिकतेने त्या भागात राहणाऱ्या माणसाला ते परवाने दिले जातात, ती लायसन्सेस दिली जातात. ही त्या ठिकाणी सिलेक्शन ऑफ बेनिफिशियरीज हा एक भाग इन्क्लूड आहे. त्यानंतर सँक्शन ऑफ प्रोजेक्ट, म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट सँक्शन करेल ते प्रोजेक्ट या उपरोक्त बाबींवर, म्हणजे तिथल्या मायनर मिनरल्सवर, तिथल्या मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसवर, तिथल्या साधन सामुग्रीवर अवलंबून असतील अशा प्रकारचेच प्रोजेक्ट त्या ठिकाणी सँक्शन झाले पाहिजे. इथं काही लोखंड निर्माण होत नसेल आणि तिथे पोलादी प्रकल्प एखादा टाकला तर तो बरोबर होणार नाही. जिथे सिमेंटचं प्रोडक्शन होण्याचा संबंध नाही तिथे सिमेंटच्या फॅक्टऱ्या टाकून उपयोग नाही. म्हणून त्यांच्या त्या ठिकाणचे जे सोर्सेस आहेत ते लक्षात घेऊन त्या प्रकारचा तिथे तुम्हाला प्रोजेक्ट देता येतील असं सरकारी धोरण पेसा कायद्यामध्ये आहे. आणि शेवटचं आहे कंट्रोल ओव्हर लोकल इन्स्टिट्यूशन, म्हणजे तिथल्या ज्या काही लोकल इन्स्टिट्यूशन्स आहे, उदाहरणार्थ आपण सावकार समजूया किंवा गावातला पाटील किंवा गावातला महाजन जो सगळं ते ट्रायबल भाग नियंत्रण करतो, तो कदाचित त्या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी करून अमानवीय प्रकार सुद्धा बऱ्याचदा त्यांचं शोषण होतं आणि ते थांबवण्यासाठी त्यांच्यावर कंट्रोल निर्माण व्हावा, एक प्रकारे त्या जनजातीवर अन्याय होऊ नये त्यासाठी या ठिकाणी हे जे 5-7 मुद्दे सांगितले ते लक्षात घेऊन पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि या पेसा कायद्यानुसार पंचायत राज्याचं पुढचं विस्तारित क्षेत्र हे जनजाती क्षेत्र असावं, हे अनुसूचित क्षेत्र असावं, त्याप्रमाणे या ठिकाणी ही तरतूद करण्यात आलेली आहे. इथे असे बरेचसे प्रकार आहेत. तिथल्या जमिनी या तुम्हाला विकत घेता येत नाही. तिथल्या जमिनीचे व्यवहार तुम्हाला करता येत नाही आणि त्या जर खरेदी विक्री करायची असेल तर त्याच भागामध्ये राहणाऱ्या तिथल्या रहिवाशांना दिल्या जातील. वन जमिनीचं वाटप हा एक फार मोठा प्रश्न आज प्रत्येक कलेक्टर आणि तहसील कार्यालयामध्ये पडून आहे, पेंडिंग आहे. या ठिकाणी काही जमाती त्या बाबतीत आंदोलनं सुद्धा उग्र स्वरूपाची झालेली आपल्याला बघता येईल. नव्यानेच या सगळ्या जमातींना जो एक शोध लागलेला आहे, तो शोध काही वर्ष पूर्वी जसा आपण स्मारके आणि प्रतीकं तेव्हा संविधानामध्ये अभ्यासत होतो, तेव्हा बिरसा मुंडा हे एक नाव आपल्या लक्षात येतं. बिरसा मुंडाचा इतिहास सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे. हा एक ट्रायबल हिरो जवळपास 10 वर्ष ब्रिटिशांना झुंजवत होता. ब्रिटिशांनी इथे येऊन आमच्या साधन सामुग्रीचं, आमच्या भौगोलिक आणि नैसर्गिक संस्कृतीचं भ्रष्टाचरण करू नये म्हणून तो त्यांच्याशी लढत होता. हा आपल्या स्वातंत्र्य लढ्यातला फार महत्वाचा टप्पा आहे आणि आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे. कोणी अभ्यासीला नाही, कारण अभिजनांना कदाचित तो अभ्यास करण्यामध्ये स्वारस्य नसेल. पण जेव्हा बहुजन अभ्यासक, आदिवासी अभ्यासक शिक्षण वगैरे घेऊन पुढे यायला लागले, महात्मा फुलेंची मेहरबानी, शाहूंची मेहरबानी, आंबेडकरांची मेहरबानी आणि छत्रपतींनी दिलेली ताकद त्यांच्यामध्ये 18 पगड जातींची, त्याच्यामधले लोक जेव्हा पुढे यायला लागले, जसं बहिर्जी नायकांबद्दलचं उदाहरण सांगितलं की हा एक शिवाजीचा गुप्तचर प्रमुख होता आणि गुप्तचर यंत्रणेतला अतिशय निष्णात माणूस, बट ही वॉज ट्रायबल, तो रामोशी वंशाचा होता. आणि या ट्रायबल्स मध्ये जे प्रावीण्य आहे, जे नैपुण्य आहे, त्याच्यामुळे ती घोडदौड आणि ते सैन्य कसं कुठे उतरावं, जंगलातून मार्ग कुठे काढावा, कुठून कुठे गेलं म्हणजे रस्ता जवळचा पडतो, याचं जे अनुसंधान आहे ते तिथल्या भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान त्याच माणसाला जो तिथे राहतो. आणि म्हणून ते एवढे सक्सेसफुल लोक आहेत.
आणि तेवढे सक्सेस शिवछत्रपती त्या ठिकाणी झाले. या सगळ्यांचा एक वारसा म्हणून आज जो आदिवासी दुर्गम भागातला माणूस शिकायला लागलेला आहे, त्याला आपली सांस्कृतिक मूल्य समजायला लागली आणि त्या सांस्कृतिक मूल्यातून निर्माण झालं ते बिरसा मुंडाचं एक प्रावधान. ते पण आपण लक्षात घेऊया. त्याच्याबद्दलही बरंचसं बोलण्यासारखं पुढे आपण बोलूया. तुर्तास काही प्रश्न असल्यास आपण ते बघू किंवा आजच्या वेळेअभावी हे सेशन इथं संपवायची अनुमती मागतो. धन्यवाद.